लाईट बिल होणार बंद. आता कोणालाच लाईट बिल येणार नाही. आता सर्वांचे लाईट बिल बंद होणार. मीटर काढायला सुरुवात. मीटर रिडिंगमध्ये जो प्रॉब्लेम होत होता त्यावरून महावितरण कंपनीने म्हणजेच एमएसईबी यांनी ग्राहकांची सुटका केली. त्यांनी एक मोठा पर्याय शोधला आहे ज्यामुळे वीज ग्राहक म्हणजेच आपल्यासारखे जे सामान्य ग्राहक आहेत ते खुश होणार आहेत. त्यांनी असा एक नवीन नियम केलाय आणि जुन्या नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना जो आता वीज बिलाचा त्रास होता तो आता कमी होणार आहे. चुकीच्या रिडिंगमुळे किंवा सदोष मीटरमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते. ते सर्व प्रॉब्लेम्स आता या एका बदलामुळे बंद होणार आहेत आणि कोणालाही वीज बिल येणार नाही. अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर असं नेमकं काय होणार आहे ज्याच्यामुळे वीज बिल भरावं लागणार नाही, वीज बिल प्रक्रिया बंद होणार आणि मीटर देखील काढायला सुरुवात झाली आहे. तर आता बघा पूर्ण राज्यामध्ये वीज मीटर काढायला सुरुवात झाली आहे. आता याचा जो आदेश होता तो जो आदेश आहे तो पूर्वी मार्च एप्रिल मध्ये काढला गेला होता. त्यावेळेचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या होत्या. ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण देणार आहे. प्रीपेड स्मार्ट मीटर आता बसवण्यात येणार आहे. महावितरणने आता एक पाऊल उचलले आहे. आता लक्षात घ्या प्रत्येकाच्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. कोल्हापुरात याची टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. आता हे स्मार्ट मीटर म्हणजे काय तर बघा, जसं तुम्ही मोबाईलला रिचार्ज करता तसंच आता या स्मार्ट मीटरला विजेचा रिचार्ज तुम्हाला करता येणार आहे. आणि इतकेच नव्हे तर या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेवर किती खर्च करावा हे निश्चित करता येणार आहे. आता हे स्मार्ट मीटर जर तुम्ही बसवलं तर त्याचा रिचार्ज तुम्हाला करावा लागणार आहे. जेवढा रिचार्ज तेवढाच वीज तुम्हाला मिळणार आहे. रिचार्ज नाही केला तर वीज बंद होईल का अशी शंका सगळ्यांच्या मनात होती. सगळ्यात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की प्रीपेड स्मार्ट मीटर जर तुम्ही घरामध्ये बसवलं तर नेमकं काय होऊ शकतं त्याचे सगळे महत्त्वाचे फायदे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे मीटर तुम्हाला मोफत देण्यात येणार आहे. विजेसाठी आवश्यक रक्कम भरूनच वीज वापरता येणार आहे. आणि इतकेच नव्हे तर विजेवर किती खर्च करावा हे तुम्हाला आता निश्चित करता येणार आहे. आता अनावश्यक विजेचा वापर टाळून वीज बचत करता येणार आहे. मोबाईल रिचार्जला आपण जसा रिचार्ज करतो उदाहरणार्थ 199, 299, 399 असे रिचार्जचे प्लॅन याच्यामध्ये असणार आहेत. कॅशबॅक पण याच्यामध्ये मिळणार आहे. तुम्ही जसं फोन मधल्या सिमला जिओच्या किंवा एअरटेलच्या फोनला जसं रिचार्ज करता सेम तशा पद्धतीने या मीटरला तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे. आणि हे घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध होईल. या मीटरमुळे तुम्हाला रोज समजणार आहे की तुम्ही रोज किती रुपयाची वीज वापरता किंवा अजून किती रुपयाची वीज शिल्लक आहे. आणि या स्मार्ट प्री मीटरचा रिचार्ज संपत आला तर 2-3 दिवस आधीच तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल की याचा रिचार्ज संपत आला आहे. मग तुम्ही लगेच तुमच्या मोबाईल मधून पुढच्या महिन्याचा रिचार्ज करू शकता जेणेकरून तुमचं लाईट बंद होणार नाही. आता कोल्हापुरामध्ये याची सुरुवात झाली आहे. आता लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांच्या मनातील एकच प्रश्न, एखाद्या व्यक्तीचे रिचार्ज रात्री 7 वाजता संपलं तर त्यांना रात्रभर अंधारात बसावं लागणार का तर नाही. त्याच्यासाठी एक विशेष नियम आहे. तुम्हाला याचा रिचार्ज मोबाईलमधून लगेच करता येणार आहे. जसं की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 1 GB नेटचा रिचार्ज करता अगदी तसंच येथे तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे. आणि आता याची सुरुवात बघा कशी झाली आहे. पहिल्यांदा हे मीटर बसवण्यावर सरकारने परवानगी दिली नव्हती, आता दिली आहे. तर याची सुरुवात पहिल्यांदा महावितरणाचे जे काय कार्यालय आहे किंवा ऑफिस आहे तिथे हे मीटर बसवण्यात आले आहेत. आपल्या सामान्य माणसांमधील कोणीतरी तक्रार केली की आमचं मीटर बाद झालं आहे किंवा तुम्ही जर लाईट बिल भरलं नाही तर महावितरणाचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन हे प्रीपेड मीटर बसवणार आहेत. अशा प्रकारे याची सुरुवात होत आहे. तुम्हाला या मीटरबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.